नगरसेवक तथा माजी सिडको संचालक सन्माननीय रामदेवजी भगत साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ यानंतर आमच्या शिरोडणी गावाला लाभलेला कोहिनूर हिरा म्हणून आम्ही ज्यांचा सातत्याने उल्लेख करतो असं व्यक्तिमत्व डॉक्टर राजेश पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विनंती करतो ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते डॉक्टर राजेश पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे. आपण पाहू शकाल खूप चांगलं कार्य डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. शिरोडणी गावाच्या विकासामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी देखील तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. यानंतर विजय माने शहर प्रमुख या मंचावर उपस्थित आहेत. किरण मेहर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते विजयजी माने साहेब यांचा सन्मान. रोहित सुतार यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते विजयजी माने यांचा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर नगरसेवक काशीनाथ पवार साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. नगरसेवक काशीनाथ पवार साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. रोहित सुतार आपल्या शुभ हस्ते काशीनाथजी पवार साहेब यांचा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर नगरसेवक दीपक पवार साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान श्रीकांत भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. शाखा प्रमुख श्रीकांत भोईर. यानंतर नगरसेवक विशालजी ससाने साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. नगरसेवक विशालजी ससाने आमच्या मंचावर उपस्थित आहेत. श्रीकांत साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते विशालजी ससाने साहेब यांचा सन्मान करायचा आहे. विशालजी ससाने साहेब. यानंतर संतोष घोसाळकर साहेब उपशहर प्रमुख आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मायाजी सुतार यांच्या माध्यमातून केला जाईल. मनोजी विश्वे साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. उपशहर प्रमुख त्यांचा देखील सन्मान मायाजी सुतार यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. काशीनाथ पाटील साहेब पर्यटन समिती सदस्य यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित सुतार यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. यानंतर खास करून बालकीवरून इथे उपस्थित झालेले सुनील पाटील साहेब मायाजी सुतार यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते सुनील पाटील साहेब यांचा सन्मान इथे करायचा आहे. त्याचबरोबर संतोष भोईर शाखा प्रमुख बालकीवरून इथे उपस्थित झाले. श्रीकांत भोईर आपल्या शुभ हस्ते संतोष भोईर यांचा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर दिलीपजी घोडेकर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. रोहित सुतार आपल्याला विनंती करून दिलीपजी घोडेकर साहेब यांचा सन्मान आपण करायचा आहे. माजी विरोधी पक्षनेता दिलीपजी घोडेकर साहेब यांचा सन्मान रोहित सुतार साहेब यांच्या माध्यमातून केला जाईल. दिलीपजी घोडेकर साहेब यांचा सन्मान रोहित सुतार यांच्या माध्यमातून इथे केला जाईल. संतोष मोरे विभाग प्रमुख श्रीकांत भोईर यांना विनंती करेन.
संतोषजी मोरे यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर परिवहन समिती सदस्य किशोरजी पाटील साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मायाजी सुतार यांच्या माध्यमातून किशोरजी पाटील यांचा सन्मान होईल. संतोषजी मोरे यांचा सन्मान इथे होतोय. मायाजी सुतार यांच्या माध्यमातून सन्मान केला जाईल किशोरजी पाटील. यानंतर सासवडे गावचे समाजसेवक प्रल्हादजी पाटील आमच्या मंचावर उपस्थित आहेत. प्रल्हादजी पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. श्रीकांत भोईर यांचे शुभ हस्ते प्रल्हादजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आमच्या मंचावर रतनजी मांडवे साहेब उपस्थित आहेत, माजी नगरसेवक. त्यांचा सन्मान विवेक सुतार यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. शाखा प्रमुख अरुण गुरव हे देखील आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान प्रमोद पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. अरुण गुरव. यानंतर एका विशेष सन्मानाकडे आम्ही वळणार आहोत. आपण क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आणि किरण मेहर यांची संकल्पना होती मुकुंद नावाचा खेळाडू शिवाजी पार्कमध्ये जाऊन ज्याने जवळपास 72 व त्यापेक्षा जास्त तास फलंदाजी केली आणि त्यांनी अशी विनंती केली होती, जर तुम्ही शिवाजी पार्कमध्ये आलात, तिथे गोलंदाजी मला जर केलीत आणि जर तुम्ही काही रक्कम मला जर दिलीत तर त्या रकमेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी वाचनाच्या माध्यमातून मी पुस्तक खरेदी करेन, शिक्षणासाठी जो संपूर्ण पैसा मी खर्च करेन त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी, असा मानस ठेवलेला मुकुंद आज आमच्या मंचावर इथे खास करून उपस्थित झाला आणि त्या मुकुंदचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब आपल्या शुभ हस्ते या मुकुंदचा आपण सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. क्रिकेटच्या माध्यमातून समाजसेवा करणारा हा खेळाडू आणि किरणजी मेहर यांच्या विनंतीला मान देऊन मुकुंद आज आमच्या मंचावर आला. तुमचं खरोखर लाख लाख धन्यवाद मुकुंदजी. क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने खेळतोय. क्रिकेट म्हटल्यावर आणि मुंबईचं क्रिकेट म्हटल्यावर अतिशय जवळचा संबंध असणारे राहुल इलेव्हनचा संघ, ज्या संघाने अनेक वर्ष या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर अधिराज्य गाजवलं आणि त्या टीमचा मास्टर माइंड मूर्त कर्णधार जर कोण असेल तर चंद्रकांत शिंदे. चंद्रा सरांचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. डॉक्टर राजेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते क्रिकेटचा महानायक चंद्रकांत शिंदे उर्फ चंद्रा यांचा सन्मान करायचा आहे. वेलकम चंद्रा सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर या स्पर्धेसाठी त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण पंचांची भूमिका पार पाडली असे आमचे 2 पंच विश्वनाथ ठाकूर यांचा सर्वप्रथम आम्ही सन्मान करणार आहोत. विनंती असेल प्रमोदजी पाटील आपल्या शुभ हस्ते विश्वनाथ ठाकूर यांचा आपण सन्मान करायचा. धन्यवाद चंद्रकांत शिंदे साहेब, या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात. खास करून मुंबई राहुल इलेव्हन या संघाने अतिशय प्रमोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. विश्वनाथजी ठाकूर अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली गेली. यानंतर आमचे दुसरे पंच शशी साटम यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. प्रमोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते शशी साटम यांचा सन्मान इथे केला जाईल. यानंतर उदय तांडे यांना मी विनंती करेन आपला देखील सन्मान आणि तानाजी भोईर आपण देखील लवकरात लवकर या. प्रमोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल.
त्यानंतर उदय तांडेल यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. अतिशय चांगली पंचांची भूमिका. यानंतर तानाजी भोईर काका ज्यांनी अतिशय महत्वपूर्ण पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पडली. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर राजेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या महानायकाचा क्रिकेटचा सन्मान आपण करायचा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये ते होते. सुमित भगत हा खेळाडू यांनी लवकरात लवकर स्टेजच्या उजव्या बाजूला यायचे. सुमित भगत अलिबागचा खेळाडू सुमित भगत. तानाजी भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. नगरसेवक काशीनाथजी पवार यांना मी विनंती करेन एक सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या नावावर जाते, ज्या खेळाडूने अतिशय चांगलं प्रदर्शन सेमीफायनलमध्ये केलं आणि खरोखर अलिबाग मध्ये ज्या खेळाडूची गणना क्रिकेटचा बाहुबली म्हणून केली जाते असा सुमित भगत याचा सन्मान आपल्या शुभाशी करायचा. एकदा जोरदार टाळ्या सुमित भगतसाठी. अफलातून इनिंग सेमीफायनलमध्ये या खेळाडूने दाखवली. वेलवेट सुमित. गोवामध्ये जाऊन देखील तुम्ही खूप चांगलं कार्य, चांगलं क्रिकेट दाखवलं. प्रितेश पाटील समालोचक आमचे बंधू आहेत, त्यांनी तुमच्या बाबतीत आम्हाला माहिती पोहोचवली. वेलवेट सुमित. आलेल्या सर्वच मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून झालाय. परंतु मित्रांनो 2 वर्ष झाली नगरसेवक ट्रॉफी आपल्या समोर आम्ही थाटामाटात का होईना उत्साहाच्या भरामध्ये ही नगरसेवक ट्रॉफी आपल्या समोर सादर करत आलो. त्यामध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण योगदान देणारे सर्वच आहेत. त्यामध्ये किरण मेहर, विवेक सुतार, अनिलजी भोईर असतील, त्याचबरोबर स्वतः ज्ञानेश्वर सुतार साहेब, अविनाशजी सुतार साहेब कधीच जास्तीत जास्त वेळा मंच शेअर करताना आम्ही पाहिलेले नाही आहेत. परंतु जर अविनाशजी सुतार साहेबांचा सत्कार झाला नाही तर हा कार्यक्रम अपुरा आहे. तर मी विनंती करेन अविनाशजी सुतार साहेब तुम्ही मंचावर या. आपला सन्मान झाला नाही तर हा कार्यक्रम अपुरा राहील आणि तुमच्या सन्मानासाठी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन मित्रांनो तुम्हाला ही स्पर्धा आवडली असेल तर या व्यक्तिमत्वासाठी तुम्ही ज्यावेळेस हा व्यक्तिमत्व मंचावर येईल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्की वाजवा. कारण लगातार 2 वर्ष ही स्पर्धा एकट्या व्यक्तिमत्वाने आपल्या समोर प्रस्थापित केली. असे अविनाशजी सुतार साहेब क्रिकेटवर अखंड प्रेम असणार आहे. तुम्हाला मी विनंती करेन आपण या व्यासपीठावर विजयजी चौगुले साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अविनाशजी सुतार साहेब यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. सर्वांना विनंती करेन मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा अविनाशजी सुतार साहेब यांच्यासाठी. नेहमीच म्हटलं जातं पडद्यामागे राहतात, कधी मंचावर येत नाहीत, परंतु आज त्यांचा सत्कार होणं तितकंच महत्वाचं होतं आणि हाडामासाचा शिवसैनिक म्हणून अविनाशजी सुतार साहेब यांची ख्याती आहे. क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम ज्यांनी सातत्याने केलंय आणि त्याच अविनाशजी सुतार साहेबांचा सन्मान. सातत्याने क्रिकेट मैदानाची निर्मिती करण्यामध्ये मोठं योगदान फिरवणे ग्रामस्थांसाठी राहिलेले व्यक्तिमत्व अविनाशजी सुतार साहेब. त्यानंतर 2 वर्ष आम्ही एकाच नावाने ही टुर्नामेंट आपल्यासमोर सादर करतोय. नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं देखील योगदान तेवढंच आहे या स्पर्धेमध्ये आणि नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन. सन्मान झालाच पाहिजे कारण तुम्ही जरी एवढं मोठं आयोजन करताय प्रेक्षकांसाठी तुम्ही हे आयोजन केले, क्रिकेटर इथे घेऊन गेले. डॉक्टर राजेश पाटील यांना विनंती करेन आपण नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचा सन्मान करायचा आहे.
सिडकोचे माजी संचालक नामदेवजी भगत साहेब इथे उपस्थित आहेत. डॉक्टर राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आणि नामदेवजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. यानंतर भोपी साहेब आमच्या मंचावर उपस्थित झालेत. दीपकजी भोपी साहेब त्यांचा सन्मान इथे केला जाईल. काशीनाथजी पाटील साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते दीपकजी भोपी साहेब यांचा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर ही स्पर्धा रंगत असताना आमच्या मंचावर नामदेवजी भगत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन या बक्षीस वितरण प्रसंगी आपण मार्गदर्शन करावं. बाकी मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. नामदेवजी भगत साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. एक लहान मुलाचं राहिलं नगरसेवक चषक 2017 या पावसाळी क्रिकेट सामन्याचा आयोजक या ठिकाणी आमचे लाडके नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार आणि अभिषेक यांनी केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित या नगरीचे विरोधी पक्ष नेते तसेच सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे नेते विजयराव चौगुले, व्यासपीठावर सर्व नगरसेवक, आजी माजी सर्व नगरसेवक, त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू मित्रांनो, खरोखरच गेले 3 दिवस अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ज्ञानेश्वर सुतार आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेला आहे. उन्हाळी आपण कार्यक्रम करतो आणि पावसाळी कार्यक्रम करणं याच्यामध्ये फार फरक आहे. जेव्हा आम्ही सुरुवात या ठिकाणी उद्घाटन केलं त्यावेळेला मी पाहिलं की या मैदानावर भर पावसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सामने झाले. 2 टप्प्यामध्ये हे सामने भरवण्यात आले होते. या ठिकाणचे ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंसाठी एक गट तयार झाला होता आणि दुसरा ओपन क्रिकेटचे सामने या ठिकाणी झालेले आहेत. प्रत्येक सामना हा अतिशय चुरशी झाला आणि शेवटचा सामना मात्र अपेक्षेप्रमाणे झाला नाही. शेवटी क्रिकेट हा असा खेळ आहे की शेवटच्या बॉलपर्यंत आपण सांगू शकत नाही आणि म्हणून आज प्रेक्षकांची जरी शेवटचा सामना जो झाला थोडीशी निराशा झाली, परंतु हा गेमच असा आहे की कुठला बॉल कधी पडेल आणि एखादा चांगला खेळाडू त्या बॉलवर आउट होईल आणि तशीच परिस्थिती शेवटचा खेळ करत असताना झाली. असं हरकत नाही, शेवटी विजय आणि पराजय या 2 गोष्टी आहेत आणि त्या दोघांना प्राप्त होतात आणि या ठिकाणी ऐरोली संघाने विजेतेपद या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करतो आणि आयोजक सुतार साहेब आमचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात आणि या कार्यक्रमाला विजयराव चौगुले साहेब देखील या कार्यक्रमाला त्यांच्या शिरोणा गावचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले. शिवसेनेचे सर्व नगरसेवक, बहुतांश नगरसेवक आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मी आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आम्हाला बोलवलं, आमचा सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल आपला मनापासून आभार मानतो. असेच कार्यक्रम आपण घेतल्यानंतर निश्चितपणे हा रामलीला श्री गणेश रामलीला मैदान हा अतिशय चांगला असा मैदान आहे आणि या मैदानामध्ये आग्रेकोली महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आणि दुसरा चांगला कार्यक्रम होत असेल तर तो कार्यक्रम म्हणजेच सुतार साहेबांनी घेतलेला हा क्रिकेट सामना
आणि खरोखर अतिशय भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं. त्यांचं मनापासून पक्षाच्या वतीनं आणि माझा वैयक्तिकरित्या ज्ञानेश्वर सुतार आणि अभिषेक नेहमीच मी सर्व ठिकाणी पाहतोय. जरी आम्ही पाचगणीला गेलो तरी देखील तिथेही बघतो अभिषेक बाकी सगळं सोडून त्याचा क्रिकेट हा अतिशय म्हणजे 1 कोटी रुपये नुकसान झालं चालेल पण मला बॉल खेळायला भेटला पाहिजे. आणि खरोखरच अतिशय प्रेम असलेला एक खेळाडू आणि या वयामध्ये षटकार मारतो आणि आऊटही करतो चांगल्या पद्धतीनं. आणि सर्व गुण संपन्न असलेला अभिषेक लाडका आमचा मित्र आहे आणि त्याचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. खरोखरच एक जहाबाज असा आपण म्हणतो ना उद्योगपती आगरी समाजातला अतिशय चांगला आणि जमिनीवर चालणारा. बऱ्याचशा लोकांकडे पैसे भरपूर असतात परंतु उथल पाण्याला खलखलाट फार, पण अभिषेकची मात्र विहिरीला कधीच लाटा येत नाही आणि म्हणून ती फार खोल असते. अभिषेकची विहीर फार खोल आहे, कोणाला माहीत नाही पण मला माहिती आहे. आणि खरोखर असाच चांगले भरपूर असे मित्र जमत राहा आणि आपणही उद्योगधंद्यामध्ये आपल्याला यश प्राप्त हो. कारण आपण बघतो की पैसे सर्वांच्याकडे असतात पण दानत नसते. दानत सर्वांकडे नसते पण अभिषेककडे दानत आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडे दानत असतो जो पेरत असतो तरच रिटर्न येत असतो आणि म्हणून पेरणाऱ्या माणसाला कधीच परमेश्वर कमी करू देत नाही. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि तुम्ही दोघे बंधू अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र राहा आणि एक मूठ आपली तयार असते त्यावेळेला कोणाला घाबरायचं कारण नाही. आणि म्हणून आपल्या या मैत्रीमध्ये आपल्या भावाच्या प्रेमामध्ये वाढ व्हावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण जीवन जगावं. आणि जीवन जगत असताना अखंड 33 कोटी देव आपल्या पाठीशी उभे राहावे आणि आम्ही तर तुमच्याबरोबर आहोतच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिरोणे गावचं अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, शिक्षणाचा प्रसार सातत्याने त्यांच्या माध्यमातून केला जातो. प्रकल्पग्रस्तांचे नेते, मुंबईचे सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे, तर मी विनंती करेन डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून थोडंसं मार्गदर्शन व्हावं. हॅलो. आजच्या ह्या आपल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित सन्मान्य विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब, त्याचबरोबर दुसरे आपले नगरसेवक आणि नेते सन्मान्य नंदूजी भगत साहेब, ज्यांनी ही स्पर्धा ह्या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्यांनी इतिहास ह्या शिरोणे गावामध्ये रचला, इतिहास घडवला, ते आपले लाडके नगरसेवक सन्मान्य ज्ञानेश्वरजी सुतार, त्याचबरोबर अविनाशजी सुतार आणि व्यासपीठावर सन्मान्य सर्व मान्यवर उपस्थित खेळाडू बंधून भगिनींनो. खरं म्हणजे स्पर्धा हे खेळवणं हाच खरा मोठा त्या ठिकाणी विषय असतो. सगळ्यांमधली ती गोष्ट नसते. स्पर्धा अनेक वर्ष आम्हीही राबवत होतो. ज्ञानेश्वर सुतार देखील त्यावेळेला त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये असायचे आणि त्या स्पर्धा खेळवण्यासाठी काय काय करावं लागतं, कारण उन्हाळी स्पर्धेमध्ये फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, परंतु आपल्या ह्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये जरा जास्त मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्यातूनही चांगल्या स्पर्धेचं आयोजन हे आपण ह्या ठिकाणी आज पाहिलेलं आहे. गेल्या वर्षी देखील स्पर्धेचं आयोजन झालं होतं. गेल्या वर्षी स्पर्धेचं आयोजन करताना काही मैदानामध्ये त्या ठिकाणी कमतरता जाणवत होती, म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या ह्या मैदानामध्ये आज स्पर्धा ह्या ठिकाणी दिसली. अतिशय उत्तम खेळ ह्या ठिकाणी पाहिला. अगदी लागोपाठ एका ओव्हरमध्ये 5 6 मारणारे देखील खेळाडू ह्या ठिकाणी पाहायला मिळाले. रथी महारथी ह्या स्पर्धेमध्ये ह्या ठिकाणी खेळले. अगदी इतर राज्यांमधून देखील खेळाडू येऊन ह्या ठिकाणी खेळले. एवढे चांगले खेळाडू आणल्यानंतर ह्या ठिकाणी इथल्या सगळ्या रहिवाशांना, खेळाडूंना चांगल्या प्रकारचा खेळ पाहण्याची संधी ह्या ठिकाणी मिळाली आणि संधी अर्थातच त्या संधी ही आपले ज्ञानेश्वर सुतार नगरसेवक चषक ह्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेले आहे. म्हणून त्यांचं ह्या ठिकाणी मनपूर्वक मी अभिनंदन करतो. इथे जिंकलेले सगळे खेळाडू आहेत, ज्यांच्या दोन्ही स्पर्धा ह्या ठिकाणी पहिल्या सेमीफायनल फायनल अतिशय चांगल्या स्पर्धेमध्ये हे सगळे खेळलेले खेळाडू आहेत. जरी फायनलचा संघ कमी प्रमाणात त्या ठिकाणी खेळलेला असला तरीसुद्धा माझ्या मते खेळाडू आहेत. क्रिकेट हा थोडासा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही प्रमाणात मागे पुढे होतं, परंतु अतिशय उत्तम खेळ ज्याचा होतो तो जिंकतो. परंतु भाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंचं या ठिकाणी मी अभिनंदन करेन. पुन्हा एकदा सर्व उपस्थित खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या ह्या स्पर्धेमध्ये ज्याने आयोजनाचा या ठिकाणी मोलाचा वाटा उचलला असे आपल्या अविनाशजी सुतार
आणि नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार यांचं मनपूर्वक या ठिकाणी खरं म्हणजे मी खास अभिनंदन करेन आणि रजा घेईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मान्यवर विजयजी चौगुले साहेब यांना विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं. नगरसेवक चषक शिरवणे. दोन 2017 व्यासपीठावर असलेले माझे सहकारी नंदू भगत, दुसरे सहकारी डॉक्टर राजेश पाटील, ठाण्याहून खास आलेले सुनील पाटील, व्यासपीठावर असलेले सर्व नगरसेवक, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांनी संयोजन केलं ते अविनाश सुतार व आमचे सहकारी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार. खरं पाहिलं तर आज मी सेमीफायनलची एक मॅच पाहिली, त्याच्यानंतर फायनल पाहिली. दोन्ही मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये शेवटपर्यंत चुरस आढळून आला, पण फायनलमध्ये थोडाफार शेवटी तो क्रिकेटचा गेम असतो, काही सांगता येत नाही कोण जिंकेल आणि कोण हारेल. शेवटी बॉलिंग आणि बॅटिंगवरती या सर्व गोष्टी अवलंबून असतात. पण सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी खेळ असतो तो खेळाडू वृत्ती. ज्या पद्धतीने दोन्ही संघांनी फायनलला खेळाडू वृत्तीने खेळ केला त्याबद्दल मी दोन्ही संघाच्या खेळाडूंचं त्यांना धन्यवाद देऊन आणि असंच खेळ करावा असं मी त्यांना सांगेन. या ठिकाणी प्रामुख्याने सर्व राज्यातून म्हणजे या ठिकाणी चेन्नई असेल, गुजरात असेल आणि महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जे खेळाडू आले आणि त्यांनी आपल्या इथं खेळाचं नैपुण्य या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं आभार म्हणून त्यांना शुभेच्छा देईन की अशा चांगल्या ठिकाणी तुम्ही येत जा आणि चांगलं खेळ तुमचं प्रदर्शन दाखवत जा की जेणेकरून या ठिकाणी पाहिलं की पूर्ण स्टेडियम भरून होतं. मी पाहिलं की सातपुतेची विकेट गेल्यानंतर अर्धी लोक स्टेडियममधनं बाहेर गेली. म्हणजे एक खेळाडूला बघण्यासाठी आणि खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी लोक उत्सुकता असतात हे याच्यावर दिसून येते, सर्व खेळाडूंना दिसून येते. परत एकदा मी दोन्ही टीमला टॅलेंट आणि घाटकोपरच्या टीमला दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देईन. जिंकले त्यांना सुद्धा शुभेच्छा, 2 नंबरला आले जे पराभव झाले त्यांना सुद्धा शुभेच्छा. परत त्यांना 2 नंबरला आले एवढंच सांगेन की पुढच्या वेळेस परत तुम्ही 1 नंबरला कसं याल याकडे लक्ष द्या आणि परत या मैदानामध्ये या आणि ज्या पद्धतीने अविनाश सुतार आणि ज्ञानेश्वर सुतार हे खेळ भरवतात त्या खेळाची उत्सुकता तुम्ही वाढवा असं मी तुम्हाला विनंती करेन. परत एकदा सर्व संयोजकांचं आभार म्हणून मला बोलवलं, म्हणजे सगळ्या सहकार्याने बोलवलं, त्यांचा सन्मान केला. परत एकदा अविनाश सुतार व ज्ञानेश्वर सुतार यांचं ज्ञानेश्वरला एवढं सांगेन की इथं आपण बघितलं बॅटिंग इथं जोरात चालते आणि तुम्ही सर्वजण बघत असता. आता स्टेडियमवर बॅटिंग बघितली, आता सभागृहामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरनी अशाच पद्धतीने खेळाडूंनी बॅटिंग करावी जेणेकरून काय होतं की आमची गोची होते की ज्ञानेश्वरच्या समोरच दुसराच एक सुतार बसलेला असतो आणि त्या ठिकाणी मग तो बोलायला लागल्यावर हा सुतार का बोलत नाही तर आम्ही त्याला मागून पंपिंग करत असतो. आता ज्ञानेश्वरनी काय पुढच्या महासभेला बॅटिंग करावं का बॉलिंग करावं हे त्यांनी समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने त्यांनी करावं. पण मागे बसून ते मारून येतील, पुढे येऊन बसून मारून पुढे बाजूला बसून मारलं तर बरं वाटेल. म्हणजे आपण त्या दोघांच्या मध्ये येऊन बसून मारेल आणि शिरोली गावचा विकास करण्यासाठी ते आहेतच डॉक्टर राजेश पाटील, त्याच्यामुळे काय परत पडणार नाही. परत त्या खेळाडू तुम्ही खेळ झाला, सर्वांनी आनंदाने जायला प्रेक्षकांचा सुद्धा आभार म्हणून शिरोलीचे जे कोणी सर्व खेळाडू तुम्ही जे खेळासाठी सहकार्य करतात त्यांच्या सर्वांचा आभार मानून परत एकदा खास करून अविनाश सुतार यांचा आभार म्हणून मी माझी रजा घेतो. खरं पाहिलं तर प्रत्येकाला आता एवढे लांबून आलेले लोक आहेत त्यांना प्राईज घेऊन जायचं असतं आणि आपलं भाषण इथे चालू असतात आता त्यांनी ऐकलं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचा आभार मानून जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद विजयी चौगुले साहेब. परंतु एक 3 दिवस स्पर्धा आपल्या समोर रंगते आणि ज्यांनी आपल्या मधुर वाणीतून प्रत्येक सामन्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवलं असे आमचे समालोचक मित्र गेले 2 दिवस अतिशय चांगले समालोचन करून या स्पर्धेतून त्यांनी रजा घेतली. चंदू शेटे त्यांना आम्ही याच्या दिवसामध्ये भरपूर मिस केलं. परंतु आज तुम्ही पाहू शकाल महाराष्ट्रामध्ये असा एक समालोचक आहे अवघ्या 13 वर्षाचा 8वी इयत्तेमध्ये शिकणारा, परंतु त्याच्या आवाजाने आज भल्या भल्या मोठ्यांना
त्याच्याकडे लक्ष देण्याकडे भाग पाडलं असा मानस मनोरे याला मी विनंती करेन, आपण या व्यासपीठावर आपल्या वडिलांसमवेत आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सत्कार करणार आहोत. विजयजी चौगुले साहेब असतील, डॉक्टर साहेब असतील, त्याचबरोबर नामदेवजी भगत साहेब असतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मानस मनोरेसाठी. अतिशय कमी वयात हिंदीतून अतिशय देखणं समालोचन त्याच्या माध्यमातून गेले आजच्या सकाळच्या सत्रापासून या अंतिम सत्रापर्यंत झालं. थँक्यू व्हेरी मच मानस. त्या स्पर्धेसाठी तू उपस्थित राहिला, एका पोस्ट नंतर मानसने लगेच पसंती दर्शवली. त्याच्या वडिलांचं देखील मी आभार व्यक्त करेन. असा सुचित्र तुम्ही घडवलात. तुमचा देखील सन्मान आम्ही करणार आहोत. आपण या व्यासपीठावर मानसचे वडील त्यानंतर पांडुरंग खिल्लारे आपण देखील या, आपला सन्मान केला जाईल. पांडुरंग खिल्लारे यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान होईल. नामदेवजी भगत साहेबांच्या माध्यमातून मनोहर साहेबांचा सन्मान इथे होतोय. पांडुरंग खिल्लारे यांनी देखील अतिशय चांगलं समालोचन केलं. त्याचबरोबर विजय विक्री यांनी अतिशय चांगलं कार्य केलं. विजय विक्री आपण देखील या. विजय विक्री गेले 3 दिवस आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षणी पोहोचवलं. या लगातार बुकेज वगैरे घेऊन या. प्रत्येक पाहुण्याच्या हाती द्या. क्रिकेट सन्मान आपण लवकरात लवकर करू. टेनिसक्रिकेट.in आपण देखील या, आपला सन्मान लगेच होईल. निखिल टेनिसक्रिकेट.inचे निखिल किंवा कॅमेरामॅन कोणी या, आपला सन्मान, आपला प्रतिनिधी लगेच पाठवा. आपला सन्मान इथे होईल. आपणच घ्या या कॅमेरामॅन. टेनिसक्रिकेट.in या कॅमेरामॅन आपणच या, आपला सन्मान इथे केला जाईल. बरं, देखील इथे उपस्थित झाल्या. अतिशय चांगलं देखणं लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं. टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच टेनिसक्रिकेट.in. यानंतर मित्रांनो, शिरवणे लगातार 3 दिवस हे चर्चेत गाव राहिलं. 198 देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं. परंतु खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जर आत्ताही नाव चालतंय शिरवणे गावचं रत्न जर कोण असेल तर ते सर्वांना विनंती करेन, सर्वप्रथम मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हा. एक थोडीशी माहिती त्या गावच्या बाबतीत मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आजही क्रिकेटमध्ये कुठेही जा तुम्ही, मुंबई, ठाणे, रायगड, मुंबई किंवा अन्य भिवंडी परिसरात आजही एकाच व्यक्तिमत्वाचं नाव आणि त्या गावाची ओळख होते. ते आहे व्यक्तिमत्व म्हणजे तानाजी भोईर. यंदाच्या सत्रामध्ये 52 वर्षाचे असताना तानाजी भोईर यांनी करामत करून दाखवली. महापौर चषक, आमदार चषक आणि महाबळेश्वरची 5 गणीची स्पर्धा गाजवली. रबर बॉल स्पर्धेची सुरुवात तानाजी भोईर यांनी सर्वप्रथम 1988 मध्ये, म्हणजेच माझा जन्म देखील झाला नव्हता त्यावेळेस, पहिली रबर बॉलची स्पर्धा जर कोणी नवी खेळली असेल तर त्यांचं नाव आहे तानाजी भोईर. मुंबईमध्ये सातत्याने वादळी गोलंदाजी करणारा एक व्यक्तिमत्व जर कोण असेल तर त्याचं नाव आहे तानाजी भोईर. पायाची नस दुखापतग्रस्त झाल्यानंतर, पायाची नस दुखापतग्रस्त असताना पायाला पट्टी बांधून जर कोण खेळला असेल तर त्याचं नाव आहे तानाजी भोईर. आणि महाबळेश्वरची स्पर्धा जर कोणी गाजवली तर त्याचं नाव आहे तानाजी भोईर. तानाजी भोईर यांची फॅमिली शुक्रवार, शनिवार, रविवारी एकच आस लावून घरी असायचे की आज एक ट्रॉफी येईल. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो, नवी मुंबई क्रिकेटमध्ये सर्वाधिक ट्रॉफ्या जर कोणी जिंकल्या असतील तर त्याचं नाव आहे तानाजी भोईर. म्हणून मी विनंती करेन, 1992 मध्ये सकाळ पेपरमध्ये सर्वाधिक पहिली मुलाखत कुठल्या क्रिकेटरची नवी मुंबई क्रिकेटमध्ये आली असेल तर त्याचं नाव आहे तानाजी भोईर. आणि याच तानाजी भोईर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अविनाशजी सुतार यांना की आपल्या शुभ हस्ते या क्रिकेटच्या महानायकाचा सत्कार करायचा आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा तानाजी भोईर यांच्यासाठी. पाहू शकाल तानाजी भोईर यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित केले अविनाशजी सुतार साहेब. आणि याच अविनाशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून 50वा वाढदिवस ज्यावेळेस तानाजी भोईर यांचा साजरा करण्यात आला, त्यांच्या माध्यमातून रॉयल एनफिल्ड बुलेट ही बाईक तानाजी भोईर यांना मात्र सुपूर्द करण्यात आली होती. आणि अविनाशजी सुतार साहेब यांच्या वतीनं तुम्ही पाहू शकाल सन्मान होतोय तानाजी भोईर यांचा. त्या जोरदार टाळ्या या क्रिकेटच्या महानायकासाठी. तानाजी भोईर आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल अविनाशजी सुतार यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे.
त्यानंतर मी मगाशी देखील म्हटलं होतं या शिरवणे गावची चर्चा सातत्याने राहिली आहे आणि शिरवणे गावास लाभलेला कोहिनूर हिरा जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेश पाटील. मित्रांनो, बीजेपी सरचिटणीस नवी मुंबईचे म्हणून ते सध्या कार्य करत आहेत. शिवशक्ती मंडळाची सर्वप्रथम स्थापना डॉक्टर राजेश पाटील यांनी केली होती. तरुण मुलं जी आताची पिढी व्यसनाधीन झालेली आहे त्यांना परावृत्त करणं, व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी सातत्याने निश्चित प्रयत्न करणारा नेता म्हणून डॉक्टर राजेश पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. शिक्षण क्षेत्रात आज मोठी भरारी या डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आज शिक्षण क्षेत्रात कमालीची प्रगती त्यांच्या शिरोणी विद्यालयाच्या माध्यमातून केली जाते. आज प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील, प्रकल्पग्रस्तांचं मोठं आंदोलन झालं, त्यामध्ये जर कुठल्या नेत्याने सर्वाधिक मोठं योगदान दिलं असेल तर त्या नेत्याचं नाव आहे डॉक्टर राजेश पाटील. शिरोणी गावासाठी, स्मशानभूमीसाठी सातत्याने धडपडणारे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे त्याचं नाव आहे डॉक्टर राजेश पाटील. त्याचबरोबर तरुण मुलांसाठी आपण पाहू शकाल सहलीची सातत्याने योजना संयोजना आखणारे जर कोणी असतील तर त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेश पाटील. त्याचबरोबर तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सातत्याने MIDC वर आंदोलन करणारे जर कोण असतील तर ते आहेत डॉक्टर राजेश पाटील. एकदा या शिरवणे गावच्या कोहिनूर हिऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि मी विनंती करेन काशीनाथ पाटील आणि त्याचबरोबर अविनाशजी सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते या शिरवणे गावच्या कोहिनूर हिऱ्याचा सन्मान आपण करायचा आहे. काशीनाथजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आणि अविनाशजी सुतार साहेब आपण पाहू शकाल तलवार इथे देण्यात येते. त्याचबरोबर ही तलवार तुम्ही पाहू शकाल भेट म्हणून देण्यात येते. त्याचबरोबर इथं जोरदार टाळ्या या मोठ्या सन्मानासाठी. शिरोणे गावाला लाभलेलं हे मोठं व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा सन्मान इथे होतोय. अनेकांचे डोळे देखील पाणवले असतील. डॉक्टर राजेश पाटील यांचा सत्कार इथे होतोय. ही खरी गोष्ट आहे, कारण खऱ्या अर्थाने तरुणांसाठी झटणारे होते डॉक्टर राजेश पाटील आणि आज देखील ते झटतात प्रत्येक तरुणासाठी. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर राजेश पाटील साहेब. असंच कार्य तुमच्या माध्यमातून होत राहावं. आई भवानी, आई एकविराचरणी उदंड प्रार्थना आम्ही करतो की आपल्याला दीर्घायुष्य लाभो. त्यानंतर मगाशी विजयजी चौगुले साहेबांनी सांगितलं की भरपूर दूरदूरवरून इथे खेळाडू खेळण्यासाठी आले. सर्वांना आस लागलेली आहे बक्षीस वितरण समारंभाची आणि यावेळी आपण बक्षीस वितरण समारंभाकडे ही स्पर्धा 2 टप्प्यामध्ये खेळण्यात आली मित्रांनो आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलंच असेल नवी मुंबई ग्रामीण विभागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये त्यांच्या प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाल्या त्या विजेत्या टीमला आम्ही सहभागी केलं होतं. 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. 2 संघ फायनलमध्ये खेळताना दिसले. शिरोणे संघ तृतीय क्रमांकावर इथे विराजमान झाला आणि निश्चितच अतिशय चांगला खेळ संपूर्ण या ग्रामीण प्रीमियर लीग विजेता खेळाडूंनी दाखवला आणि या टीम मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय प्रभाकर निसाद, कोपरी गावचा खेळाडू. त्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन काशीनाथजी पवार. तुम्ही पाहू शकाल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रीमियर लीग ग्रामीण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटच्या मॅचमध्ये गॅरोची क्रुशियल विकेट पहिल्याच बॉलवर घेणारा हा गोलंदाज प्रभाकर निसाद. यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला तर अडचण खेळला, परंतु दुसऱ्या मॅच पासून जो तुफानी हल्ला एका खेळाडूने नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने केलाय. एकाच मॅच मध्ये 5 षटकार लगवले असा योगेश भगत गॅरो ठरतोय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. आपण या व्यासपीठावर योगेश भगत, सुनीलजी पाटील साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं. उत्कृष्ट फलंदाज ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेच्या दरम्यान योगेश भगत 5 चेंडूमध्ये 5 षटकार दाखवले. ओपन खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ दाखवला.
यानंतर या स्पर्धेमध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण दाखवलं कोपरी संघाचा खेळाडू जय भोईर याने सन्माननीय विजयजी माने साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते जय भोईर यांचा सन्मान आपण करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या जय भोईर यांच्यासाठी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. यानंतर या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 5,000 रुपये रोख उपविजेता संघाला योगेश भगत यांचा वाशीगाव संघ. आपण या व्यासपीठावर आपला सन्मान 5,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन इथे केला जाईल. ग्रामीण प्रीमियर लीग उपविजेता संघ नामदेवजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक इथे दिलं जाईल. 5,000 रुपये रोख त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे ग्रामीण प्रीमियर लीग उपविजेता संघ. एकदा जोरदार टाळ्या योगेश भगत यारो आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी. यानंतर नेहमीच म्हटलं जातं छोटीकाबाई सिकंदर गावात देखील जिंकले त्यांच्या प्रीमियर लीगमध्ये आणि इथे देखील या नगरसेवक चषकाचा खरा दावेदार संघ ठरलाय कोपरी संघ. काशीनाथ पाडीसाहेबांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते 10,000 रुपये रोख व आकर्षक चषक देऊन कोपरी संघाचा सन्मान इथे करायचा आहे. प्रदीप ठाकूर कॅप्टन आणि संपूर्ण टीम. पाहू शकाल आपल्या मंचावर सन्मानित केलं जात आहे काशीनाथजी पाडीसाहेब यांच्या माध्यमातून कोपरी संघाचा सन्मान इथे होतोय. काव्या रायडर कोपरी या नावाने हा संघ इथे खेळलाय आणि कुलदीप ठाकूर यांची कन्या काव्या देखील इथे उपस्थित झाली. वेल ग्रेट कोपरी, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलाय. यानंतर मित्रांनो एक प्रेक्षणीय सामन्याचं आयोजन आमच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. या प्रेक्षणीय सामन्यासाठी 10,000 रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आलं होतं. नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व 2 या टीमने जिंकलं. रेस्ट ऑफ नवी मुंबई विरुद्ध त्यांची मॅच होती आणि हे देखील पावसाळी रबरबॉल स्पर्धा त्यांनी गाजवली. अक्षरशः खूप चांगला खेळ दाखवला असा संघ ठरलाय शिरवणे प्रतिष्ठान अविनाशजी सुतार यांचा संघ आणि ज्ञानेश्वरजी सुतार यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते या टीमचा आपण सन्मान करायचा आहे. 10,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी त्यांच्यासाठी इथे ठेवण्यात आली आहे. अमर वारंगे अविनाशजी सुतार आपण देखील या कारण आपण संघ मालक होतात या टीमचे. 10,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे शिरवणे प्रतिष्ठान. मित्रांनो हा प्रवास असाच चालू राहील. यानंतर आपण वळणार आहोत मुख्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकडे. 1,50,000 रुपये रोख पारितोषिक या स्पर्धेचं. मागच्या वर्षी स्पर्धा 1,00,000 रुपये रोख पारितोषिकाची होती. यावर्षी 50,000 रुपयाने भरघोस वाढ या स्पर्धेमध्ये करण्यात आली. सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांनी पुढच्या वर्षी देखील यापेक्षा चांगली स्पर्धा करण्याचा मानस दाखवला. प्रत्येक खेळाडूचा इन्शुरन्स केला जाईल आणि त्याचबरोबर या मैदानात कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर त्या खेळाडूच्या उपचाराचा संपूर्ण खर्च ज्ञानेश्वर सुतार उचलतील असं त्यांचं मत होतं. या त्यांच्या संकल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. पुढच्या वर्षी 16 संघांना प्रवेश दिला जाईल या स्पर्धेमध्ये आणि या मुख्य स्पर्धेचा क्षेत्ररक्षक या ट्रॉफीकडे आपण सर्वप्रथम जाणार आहोत. अनेक क्षेत्ररक्षक आमच्या नजरेमध्ये होते. खूप चांगली स्पर्धा रंगली परंतु ज्या क्षेत्ररक्षकाने युट्यूबवर आपलं स्थान मिळवलं, आमच्या मान्यवरांना देखील टीव्हीकडे पाहायला ज्याने भाग पाडलं, तो झेल घेतला असा एनिगेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला सागर जाधव. ईश्वनी घोसाळकर साहेब आपल्याला विनंती करून आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण द्यायचं.
सागर जाधव, काय कॅच सागरच्या माध्यमातून घेण्यात आला. जॉन्टी रोड्सची आम्हाला आठवण झाली होती त्या झेलानंतर, आम्हाला युवराज सिंगची आठवण झाली त्या झेलानंतर. ज्याप्रमाणे त्यांनी झेल घेतला होता, स्वतःला स्ट्रेच केलं होतं बिलकुल. या क्षेत्ररक्षकासाठी मित्रांनो टाळ्या तर बनतात, टाळ्या जोरदार वाजवा सागर जाधव. यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजच्या यादीमध्ये देखील विश्वजित सारखा खेळाडू होता. एकेकाळी श्री 11 टीमच्या माध्यमातून आपण विचार केला तर सचिन सेठ सारखा खेळाडू होता. खूप चांगली गोलंदाजी या दोन्ही खेळाडूंनी दाखवली. विक्रोली टीमच्या माध्यमातून जर विचार केला तर अनेक खेळाडू होते. गिरीश कोचरेकर असेल, राहुल रॉय असतील, अशा अनेक खेळाडूंनी खूप चांगले प्रदर्शन, राहुल वराडकर यांनी खूप चांगले प्रदर्शन केलं या स्पर्धेमध्ये. परंतु उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय एलिगेस. उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय या स्पर्धेतला सचिन सेठ श्री 11 घाटकोपर संघाचा गोलंदाज. किशोर पाटील आणि प्रमोदजी पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते सचिन सेठ याचा सन्मान आपण करायचा आहे. किशोर पाटील आणि प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. एकदा जोरदार टाळ्या सचिन सेठसाठी. पहिल्या दिवसाचा खेळ अक्षरशः या गोलंदाजाने गाजवला. आपल्या गोलंदाजीच्या भरोश्यावर अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली आणि हा ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर वेळ होते उत्कृष्ट फलंदाजी. क्रिकेटच्या माध्यमातून असे अनेक फलंदाज होऊन गेले. त्यामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव मी आवर्जून घेईन, हर्षल गिब्सन मी नाव आवर्जून घेईन. त्याचबरोबर मॅथ्यू हेडन असेल, आपल्याच भारताच्या माध्यमातून सौरव गांगुली, युवराज सिंग, अशा यादीमध्ये सातत्याने बॅट्समॅन फिरत राहतात. आणि या स्पर्धेमध्ये देखील अनेक खेळाडूंनी खूप चांगली बॅटिंग करून दाखवली. हर्षित पेंढारेने खूप चांगली बॅटिंग केली. सर्वांनी अतिशय चांगलं योगदान दिलं. अतिशय चांगलं योगदान दिलं. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला, महाराष्ट्राचे अनेक दिग्गज खेळाडू खेळलेत. महाराष्ट्राचे रणजीपटू देखील खेळलेत. DY पाटीलच्या माध्यमातून क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील खेळलेत. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय ज्यांनी ट्रायडंट नवी मुंबई टीमसाठी अतिशय चांगली फलंदाजी केली. तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज योगेश पवार, मॅन फ्रॉम पेन, ज्याने DY पाटील आणि महाराष्ट्र रणजी स्पर्धा देखील आपल्या भरोश्यावर गाजवल्या. आणि त्या खेळाडूचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन संतोष भोईर आणि दीपकजी भोपी यांना. बालकुमारून इथे खास करून उपस्थित झालेत. संतोष भोईर आणि दीपक भोपी साहेब, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं. दीपक भोपी. तर त्याचबरोबर सुपर स्पोर्ट्सच्या रतनजी मांडवे आपण या, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. रतनजी मांडवे साहेब आपण देखील या. पाहू शकाल अतिशय अफलातून बॅटिंग या खेळाडूंनी दाखवली आणि सध्या खूप चांगल्या टच मध्ये, खूप चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये अजूनही 2 बक्षीस आहेत मित्रांनो, एक मालिकावीर आणि एक षटकारांचा बादशाह. धो कोसळणाऱ्या पावसामध्ये मात्र फलंदाजाने लांबच लांब षटकार लगवले. अनेक षटकार आम्ही पाहिले, परंतु त्या अगोदर आम्ही देणार आहोत मालिकावीर या स्पर्धेचा. षटकारांचा बादशाह हे गुपित ठेवण्यात येईल. षटकारांचा बादशाह ही ट्रॉफी मालिकावीर नंतर देण्यात येईल. परंतु मित्रांनो या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिले असेल ज्याप्रमाणे ही स्पर्धा रंगत होती, मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आले. आणि तुम्ही पाहिलं असेल मोठमोठ्या खेळाडूंची विकेट ज्या खेळाडूंनी मिळवली. बॅटिंग करत असताना लांबच लांब षटकार लगवले. अतिशय लहानशा गावातून हा खेळाडू आला, साता समुद्रा पलीकडे गेला, उरण विभागाचं नाव प्रसिद्ध केलं, ज्युनियर प्रीमियर लीग स्पर्धा अक्षरशः गाजवली आणि तो खेळाडू या स्पर्धेमध्ये देखील छाप सोडून गेला. असा दिघोडे गावचा उरण विभागातला नावाजलेला खेळाडू विश्वजित ठाकूर, विश्वजी माझे घर आणि क्रिकेटच्या माध्यमातून ज्याने अतिशय मोठे उच्चांक निर्माण केले. मी विनंती करेन तानाजी भोईर यांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यासाठी आपण व्यासपीठावर या. विश्वजित ठाकूर याचा सन्मान होईल या स्पर्धेचा मालिकावीर. तानाजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून विजयजी चौगुले साहेब देखील या खेळाडूची भेट घेतात. ज्याप्रमाणे या खेळाडूने खेळ केला, शारजामध्ये जाऊन या खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
दिगोडे गावचा हा खेळाडू आहे, खूप चांगली बॅटिंग करतो, गोलंदाजी करतो, जे ज्युनियर प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली, सर्वच्या सर्व बक्षिसं एकाच हाती या खेळाडूने संपूर्ण आपल्या घरी आणली. आणि असा हा खेळाडू विश्वजित ठाकूर याला सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट आणि मालिकावीर ट्रॉफी देण्यात येते. तानाजी भोईर यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातो. एका महान खेळाडूच्या शुभ हस्ते विश्वजित ठाकूर यांचा सन्मान इथे होतोय. वेल प्लेड विश्वजित. आणि अविनाजी सुतार साहेब यांचा सर्वाधिक चाहता खेळाडू आहे. विश्वजित. आणि या स्पर्धेमध्ये षटकारांचा बादशाह, लांबच लांब षटकार ज्या खेळाडूंनी मारलेत, अनेक षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत आणि या स्पर्धेमध्ये 10 षटकार मारून बरोबरी जरूर झाली प्रथमेश म्हात्रे आणि योगेश पवार या खेळाडूंच्या दरम्यान. आणि हे पारितोषिक मात्र आयोजकांच्या वतीने अनाउन्समेंट करण्यात येते. हे पारितोषिक जाते योगेश पवार याला, ज्याने 10 षटकारांची आतिषबाजी केली या स्पर्धेमध्ये, षटकारांचा बादशाह. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन नामदेवजी भगत साहेब यांना. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण द्यायचं आहे. पाहू शकाल या स्पर्धेचा षटकारांचा बादशाह, एका जोरदार टाळ्या वाजवा. षटकारांचा बादशाह नामदेवजी भगत साहेब आणि विजयेंद्र उले साहेब इथे उपस्थित आहेत. नामदेवजी भगत साहेब यांचे शुभ हस्ते पारितोषिक देऊन याला सन्मानित केलं जात आहे. प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करेन, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते उपविजेता संघ श्री11 घाटकोपर 75,000 रुपये रोख व नगरसेवक ट्रॉफी देऊन तुमचा सन्मान होतोय. संदीप कदम आपला संपूर्ण संघ घेऊन व्यासपीठावर आपला सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर ही स्पर्धा चालू होण्यापासून ते संपण्यापर्यंत पूर्णपणे या स्पर्धेसाठी ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं आणि एक एक गोष्टीकडे जसं बारीक लक्ष होतं, त्याचबरोबर नवीनमध्ये समालोचन करत असताना प्रथम क्रमांकाचे समालोचक म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो असे कुणालजी दाते यांचा देखील इथे सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या. लागोपाठ 3 दिवस सुंदर असे समालोचक कुणालजी दाते यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असे समालोचक. यानंतर जोजिताबाई सिकंदर
आपण पाहिलं असेल 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकून 28 वर्षाचं स्वप्न भारताचं पूर्ण झालं आणि ही नगरसेवक ट्रॉफी दुसऱ्या वर्षामध्ये रायगड म्हणजे ट्रायडंट 11 नवी मुंबई या संघाने जिंकलं. त्यांचं स्वप्न आज या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण झालं. 1,50,000 रुपये रोख पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केले जाईल. सन्माननीय विजयजी चौगुले साहेब असतील, ज्ञानेश्वरजी सुतार साहेब असतील, नामदेवजी भगत साहेब असतील, डॉक्टर राजेश पाटील असतील, अविनाशजी सुतार साहेब असतील, प्रल्हादजी पाटील साहेब असतील, रतनजी मांडवे असतील, काशीनाथजी पाटील साहेब असतील, घोडेकर साहेब असतील, मनोज विश्वे यांना देखील विनंती असेल, सुनीलजी पाटील असतील. सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक सुरेशजी राणा साहेबांना देखील विनंती करून आपण या व्यासपीठावर आपल्या सर्वच खेळाडूंच्या बरोबर एक मोठी स्पर्धा आज ट्रायडंट नवी मुंबई या संघाने म्हणजेच रायगड येऊन या संघाने जिंकली. वेल प्लेड. मागच्या वर्षी देखील रायगड संघाने त्या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं होतं साजिद बाग 11 आणि या वर्षी देखील रायगड संघाने ही स्पर्धा जिंकली. ट्रायडंट 11 नवी मुंबई या नावाने. वेल प्लेड. सुरेशजी राणा यांचा आज संघ उद्योजक आहेत आणि क्रिकेटवर त्यांनी देखील प्रेम दाखवलं. वेल प्लेड. नगरसेवक ट्रॉफी 2017 अंतिम विजेता संघ ट्रायडंट 11 नवी मुंबई. वेल प्लेड बॉयज. 2018 मध्ये पुन्हा एकदा नगरसेवक ट्रॉफी पर्व तिसरा आम्ही घेऊन येऊ तुमच्या समोर. अशाच प्रकारची एक मोठी स्पर्धा आपल्या समोर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशजी सुतार साहेब सर्वांच्या माध्यमातून केली जाईल. परंतु आमचे बॉल बॉय सरदार षण्मुख सिंग यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. थँक्यू व्हेरी मच सरदार षण्मुख सिंग. धन्यवाद सरदार षण्मुख सिंग. सर्वच मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. थँक्यू व्हेरी मच. आमचे बॉल बॉय षण्मुख सिंग प्रत्येक बॉल मैदानातून बाहेर गेल्यानंतर आतमध्ये आणण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा सत्कार इथे होतोय. धन्यवाद विजयजी चौगुले साहेब, सुरेशजी राणा साहेब, डॉक्टर पाटील साहेब सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगली स्पर्धा इथे संपन्न झाली. पुढच्या वर्षी नगरसेवक ट्रॉफी नंबर 3 आपल्या समोर जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुन्हा एकदा पुढच्या पर्व 3 नगरसेवक ट्रॉफी 2018 मध्ये.